लक्षात आलं का? सुलतान रहमान शेख, वय वर्ष 20, गुन्हे 22. तुमच्या एरियामध्ये यांनी येऊन रिक्षा आणि गाड्या फोडल्या त्या, माहितीये का तुम्हाला? जोरात बोला. याला घाबरायचं नाही. नाही सर, मला घाबरायचं नाही. कुणाला जर याच्या विरुद्ध तक्रार द्यायची येऊन सांगायची. समजलं का? अरे आवाज येत नाही. समजलं का नक्की? पुण्याच्या येरवडा भागातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या समोर जमलेले हे नागरिक घोषणा देत आहेत ते इथले पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांची बदली करण्यात येऊ नये यासाठी. पुणे पोलिसांची दोन्ही बाजूंनी कुचंबणा होतीये. एकीकडे गुन्हेगारी जर वाढली, एखादं गुन्हेगारी कृत्य झालं तर वरिष्ठांकडून येणारा दबाव, बदलीची टांगती तलवार, आणि दुसरीकडे जर गुंडांवरती कारवाई केली तर मानवाधिकार आयोगाकडून करण्यात येणारी कारवाई. मानवाधिकार आयोगाने पुण्यातील 4 पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. त्यापैकी एक आहे हे पुण्याच्या येरवडा भागातील लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन. या पोलीस स्टेशनप्रमाणेच पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला देखील आयोगाची नोटीस आहे, पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशनला देखील आयोगाची नोटीस आहे, आणि पुण्यातील खडक पोलीस स्टेशनला देखील आयोगाची नोटीस आहे. कारण इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुंडांच्या विरोधामध्ये कडक कारवाई केली होती. आयोगाचं म्हणणं आहे की धिंड काढणं किंवा गाडीच्या बोनेटला गुंडांना बांधणं हा त्यांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन आहे. पण या गुंडांकडून सातत्याने जे गुन्हे घडतात आणि त्यामुळं या अशा नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन होतं, त्याचं काय? हाच प्रश्न हे नागरिक विचारतायत. आणि जो अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर त्याच्या पाठीशी देखील उभं राहायला हवं, असे या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आपण सुरुवात करणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जी कारवाई झाली त्याबद्दल, आणि तेच निमित्त ठरलंय या आयोगाच्या नोटिसाला. तो व्हिडिओ असा होता की या भागातील एक सराईत गुन्हेगार ज्याच्यावरती 27-28 अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे आणि MPDA कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावरती कारवाई झाली आहे, त्या गुंडाला या ठिकाणी पोलीस पंचनामा करत होते आणि काही नागरिक त्यामध्ये त्यांची मतं मांडत होते आणि त्यामुळं ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र या गुंडांनी नक्की केलंय काय हे आपण या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. काय नक्की घडलं होतं, जो गुंड या ठिकाणी होता त्याच्याकडून काय नक्की प्रकार होत होता, काय त्रास होत होता? सर, रात्रीचे म्हणजे दिवसभर पण गुंड फिरायचेच आणि रात्रीचे पण फिरायचे. रात्रीची झोप आम्हाला माहिती नव्हती, आम्ही घाबरून झोपायचो पण डोळा लागत नव्हता. शेवटी पण दिवस कसा उजडेल लवकर असं वाटायचं. हे तलवारी घेऊन फिरणं, परत चर्च गांजा हे बसून पिणं कोपऱ्याला, घराच्या पाठीमागच्या साईडला, म्हणजे आमच्या ज्यान मुलींना बाहेर फिरण्याची पण चोरी होती आम्हाला. आणि कसं आहे, घराची परिस्थिती अशी असल्यामुळं कामाला तर जावं लागतंय, पण सगळं लक्ष घरी असायचं कारण मुली घरी असल्यामुळं. थोडेसे फालतूपणा पण मुलं करायचे आणि चोरी मारी, गाड्या तोडणं, गाड्यांची तोडफोड व्हायची मोठ्या प्रमाणात. हो सर, ॲक्च्युली आम्ही सर्वसाधारण फॅमिलीमधून आहे सगळे, आणि आमचं म्हणजे रिक्षावर किंवा आपलं ह्याच्यावर पोट चालतं. आमच्या दारामध्ये नवीन आम्ही रिक्षा घेतली, एक हप्त्याने रिक्षा घेतली आणि आमच्या दारामध्ये रिक्षा लावली. हे गुंड्यांनी ते नवीन रिक्षा आमची सर तोडण्यामध्ये आली आणि आम्ही कंप्लेंट पण केली, पण त्याच्यावर लवकर काही त्यांनी पोलीस लोकांनी काही तवा म्हणजे बघितलं आणि त्याला ते ही कारवाई केली नाही. मग नंतर कदम साहेबांनी त्याच्यावर आल्यानंतर काही दिवसांनी कदम साहेबांनी त्याच्यावर कारवाई केली आणि आम्हाला न्याय मिळवून दिला. सर, आमची तव्या त्या टायमाला भरपाई पण करून दिली नाही किंवा त्या गुंडांनी काही बघितलं पण नाही ना, काहीच नाही. हाय असे 50-1 रिक्षा सर, सगळे गरीब लोकांचे रिक्षा फोडण्यात आले, त्यांचे रिक्षा फोडण्यात आले, 2 व्हीलर फोडण्यामध्ये आले. आणि कसं ज्यांची परिस्थिती नाहीये ते त्यांनी काय करणार, आणि करण्यामागे त्या गुंडांचा उद्देश असायचा दहशत निर्माण करणं. दहशत निर्माण करायची. दहशत जर इथल्या या सर्वसामान्य नागरिकांच्या मनातून दूर करायची असेल तर अर्थातच पोलिसांना काही पावलं कठोर पद्धतीने उचलणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आज आपण बघतोय की हे लोक छोट्या छोट्या माध्यमातून, जसं की गाडी फोडून आहे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून दहशत निर्माण करतात. आज काही लोकांना खूप आनंद झाला आहे की इथून आमची पोलीस निरीक्षक बदली झालेली आहे,
ह्यात आनंद उत्सव साजरा करण्यासारखं काही नाही आहे. कारण की आमच्या येरवड्यातले जे हे सगळे सर्वसाधारण जनता आहे, आम्ही फक्त जगत नाही, आम्ही भेड बकरीसारखं जगत होतो इतके दिवस. पण मागच्या 6-8 महिन्यापासून कुठंतरी आमच्या जगण्याला दर्जा आलाय. कुठंतरी आमच्या आई बहिणींना असेल सुरक्षा भेटलेली आहे, आमच्या बंधूंना देखील सुरक्षा भेटली आहे. येरवड्यात फक्त महिला असुरक्षित नाही तर पुरुष देखील असुरक्षितच होते. आज आम्ही कुणाविरुद्ध आवाज नव्हतो उचलू शकत. कुणी पोलीस स्टेशनला यायला सुद्धा घाबरायचं की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि गुंडांना समजलं तर काय होईल. पण आज रवींद्र साहेबांमुळं आज कुठंतरी आमच्यामध्ये आत्मविश्वास आला होता. आम्ही सुरक्षित का होईना एक जगत होतो. आमची आज प्रशासनाला आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकच विनंती आहे की अशा आज कुठल्या अधिकाऱ्याला आमचा विरोध नाही की कोणी येत आहे त्यांना पण विरोध नाही, पण ज्या साहेबांनी चांगलं काम केलं आहे आम्हाला कुठंतरी पाठिंबा भेटल्यासारखं झालंय. मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे, पण इथं जे काही गुन्हे घडत असतील आणखी पुण्यातल्या, त्यावेळी हा आयोग कुठे असतो हा पण प्रश्न असा आहे की मानवाधिकारानं सर्वसामान्याचा अधिकारांना संकटात टाकलेला आहे. मानवाधिकाराने खरं तर गुंडांना शासनाची भूमिका घेण्याच्याऐवजी सर्वसामान्याला शासन करण्याची भूमिका घेतली, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. खरं तर येथील जे पोलीस निरीक्षक होते कदम साहेब, त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं. या भागातील परिसरातील सगळी गुंडगिरी त्यांनी संपवलेली होती. इव्हन निवडणुकीच्या काळात देखील शांतता सुव्यवस्था राखली होती. आणि त्याचबरोबर इथल्या समस्त गुंड असणाऱ्या गुंड होऊन पाहणाऱ्या सगळ्यांना त्याची दहशत होती. त्यामुळे गुंडगिरीचं प्रमाण अतिशय कमी झालेलं होतं. परंतु आज मानवाधिकाऱ्यांनी जे आम्हाला संकटात टाकलं त्याच्याबद्दल आम्हाला खरंच मानवाधिकाराबद्दल खेद वाटतो. त्यांनी आमचा अधिकार घालवला तर कुठल्या मानवाधिकारानं, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे. धन्यवाद. जो अधिकारी काम करतो त्याच्या पाठीमागं सगळे तुम्ही नागरिक तर उभे राहिलेले आहात, मात्र वरिष्ठांनी पण उभं राहण्याची गरज आहे, कारण तो अधिकारी शेवटी त्या खात्यासाठीच काम करत असतो. 100% जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर अशा कार्यक्षम अधिकाऱ्यांना जर ताकद दिली नाही तर गुन्हेगारी फोफावेल. आणि हा येरवडा म्हणजे गुन्हेगारीचं माहेरघर पूर्वी संबोधला जायचा, दारूच्या भट्ट्यांचं माहेरघर म्हणून संबोधला जायचा. आज तुम्ही येरवड्यामध्ये फिरताना तुम्हाला कुठेही अवैध दारू दिसणार नाही, कुठेही एक कोयता दिसणार नाही, कोयता गँग दिसणार नाही. असा जो कार्यक्षम अधिकारी आहे की ज्यांनी सुतासारखा येरवडा सरळ केला, ज्या ठिकाणी वर्षाला 5-5, 6-6, 7-7 मर्डर व्हायचे, आज 8 महिन्यामध्ये इथे अशी कुठलीही घटना घडलेली नाही आहे. मग अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी वरिष्ठांनी उभं राहिलं पाहिजे. हे जे अधिकारी आहेत तर ते येण्याच्या आधी या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 7 हत्यांची नोंद आहे, मात्र त्यानंतर त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही हत्या घडलेली नाही. हा सगळा परिसर मी तुम्हाला दाखवू इच्छितो. बैठी घरं आहेत. पुणे शहराचा जरी भाग असला तरी जे इतर भाग आहेत तर त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. आणि इथं जी माहिती आहे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे पत्ते आहेत त्यामध्ये अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की 3000 रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने जर या ठिकाणी अशा प्रकारे गुन्हेगारी होत असेल तर पावलं ही कडकच उचलली गेली पाहिजे. पूर्वी या ठिकाणी या भागामध्ये जर घटना घडली तर DCP, ACP यांचे बस्ता या ठिकाणी ठाण मांडून असायचे. 7.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस रवींद्र कदम साहेबांनी कार्यभार सांभाळला त्यानंतर DCP असो या CP असो या ACP असो हे निर्धास्त झालेले आहेत. आणि कडक कारवाईमुळे इथले गुन्हेगारांचं काही पालायन झालेलं आहे. आणि या ठिकाणी असं होतं की पूर्वी घरं कवडीमोल किमतीने विकली जायची आणि ती दलाल जे एजंट होते ते त्यांना मध्यस्थी करून ते घरं विकायला लावायचे. पण कदम साहेब आल्यापासून एकही घर विकलं जात नाही आहे. जे लोक पलायन करून जात होते त्यांनी ठरवलं की नाही, साहेब चांगला आलेला आहे, साहेब न्याय करणारे साहेब आहेत, त्यामुळे इथली घरं विकण्याची संख्याही कमी झाली. पुन्हा झोपडपट्टीमध्ये राहायला लोक आलेले आहेत. तर या माध्यमातूनच कदम साहेबाची बदली झाली. तरी सर्व नेते मंडळी आहेत यांच्यासमोर मी इशारा देऊ इच्छितो की सांगू इच्छितो, कदम साहेबाची बदली झाली तर येरवड्यामध्ये आंदोलन नक्की होणार. त्यामध्ये कुठल्या पद्धतीने आंदोलन, त्याचं सर्वपक्षीय आंदोलन होणार. आणि ते का चांगला माणूस इथं टिकला पाहिजे. आणि 7.5 महिने झालेले आहेत. शक्यतो 3 वर्ष आमच्या अनपढ माणसाला कळतं की 3 वर्ष तरी एखादा अधिकारी असतो. रिझल्ट दिला आहे त्या व्यक्तींनी. पब्लिकला खाऊंगा ना खाणे दूंगा असं त्यांनी पोलीस यंत्रणेला बी ठामपणे सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस दारू गुटखा ते मटका टोटल बंद, कोयता गँग किंवा बेकायदेशीर काम करणारे. आणि दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या छोट्या पोलीस स्टेशनचं रूपांतर त्यांनी एका मोठ्या इमारतीमध्ये केले. त्या नगरसेवकांची बी मदत आहे. मी पुन्हा हा परिसर यासाठी दाखवू इच्छितो कारण अशा ठिकाणी यायला
बहुतेक अधिकारी तयार होत नाहीत, कारण हा परिसर फार मोठं आर्थिक उत्पन्न ज्यांचं नाही अशा लोकांच्या राहण्याची जागा असते. मात्र या ठिकाणी येऊन जर अधिकारी काम करत असेल आणि कोणा एका व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेऊन जर मानवाधिकार आयोग नोटीस बजावत असेल आणि त्याची दखल वरिष्ठ घेत असतील, तर मग पुन्हा जर गुन्हेगारी वाढली तर मग याला जबाबदार कोण? सर, मानवाधिकारांचा जो विषय आहे तो मानवाचा जीवन जे सर्वसामान्य मानव आहे त्यांना जगण्याचं व्यवस्थित जगता आलं पाहिजे, त्यासाठी तो अधिकार नेमलेला आहे. परंतु हे 20 वयाचे माणसं, त्यांच्यावर 30 गुन्हे आहेत, हे लोकांचे मुर्दे पडतात. इथं 3-3, 4-4 मर्डर एका वेळेस होतात आणि त्यांच्यावर जर दहशत कोण पोलीस करत असेल तर मानवाधिकारवाल्यांनी त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण सर्वसामान्यांचे जीव घेतात, तो 10-15 त्यांच्यावर मोठे केसेस आहेत आणि त्यांच्यासाठी जर माणुसकी दाखवत असेल ते अत्यंत चुकीचं आहे. कारण हा भाग आता कंडिशन अशी साहेब, इथं पुणे शहरातले नाही महाराष्ट्रातले जे गुन्हेगार लोक आहेत त्यांना लपायची एक अड्डा झालेला आहे येरवडा भाग, आणि तो आज रवींद्र कदम साहेबांमुळे तो अड्डा उद्ध्वस्त झालेला आहे. वास्तव ह्या भागात नोकरी करणं, PI म्हणून नोकरी करणं ही एक शिक्षा आहे, परंतु त्या माणसांनी शिक्षाने एक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि आज त्यांनी हा भाग सुतासारखा मऊ केला. सर्वसामान्य लोकांनी आज शाश्वत जीवन जगतात. ते सर्वात महत्त्वाचा विषय साहेब, इथं काही गुन्हेगार लोक घरं विकायला कारणीभूत कसे व्हायचे, शेजारच्या माणसाला रात्रभर मारहाण करणं, शिवीगाळ करणं, त्याच्या बायकोवर हे करणं, आणि त्यांना माहिती आहेत आपल्याकडे कोर्टात गेले की लगेच जामीन होती 324, 326, 300 अशी जामीन होती, आणि त्याचा गैरफायदा घेऊन ते कवडी मोल मारून घर घ्यायचं, असे घर हाकलत होते. जसं आपण काश्मीरमध्ये परिस्थिती पाहिली होती की काश्मीरमध्ये एक वेळ सगळे आपले लोक गायब झाले, तशी कंडिशन येरवड्यात झाली होती आणि आज ती कुठेतरी थांबलेली आहे. त्याच्यामुळे आमची विनंती आहे. तुमचा काय अनुभव आहे इथल्या गुन्हेगारीचा? हिंदी में बोला. इथले गुन्हेगारीचे मला तर सर्वात आधी मानवाधिकाराविरोधातच बोलायचं आहे. कारण ज्यावेळेस गुन्हेगार इथं जे उच्छाद मांडला होता त्यावेळेस जे गोरगरिबांचे रिक्षा फोड, ज्यांच्या हातावर पोट आहेत, त्या लोकांसाठी गुन्हेगार एवढं म्हणजे बेकार परिस्थितीत करत होते. त्यांचं एक तर हातावर पोट आहे आणि त्यांच्या पोटाचं आणि त्यांचं उत्पन्नाचं साधन तेच आहे. त्यांना कोणी भरपाई दिली नाही, काय नाही. परत कदम साहेबांच्या आल्यापासून आहे ना तो सगळा विषय थांबलेला आहे म्हणजे संपलं म्हटलं तरी चालेल. गुन्हेगारी बंद झाली, 2 नंबरचे धंदे बंद झाले, काय कुठं म्हणजे आता सगळं चांगलं, म्हणजे सगळं समाजाची लोक एकत्र येऊन सगळं एकत्र चांगलं राहतात. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यावेळेस गुन्हेगार उच्छाद मांडत होते त्यावेळेस मानव अधिकार झोपला होता का, की जेणेकरून आताचे चांगले अधिकारी जे येऊन आमच्यासाठी जे कामं करता येते तर त्या लोकांनी मानव अधिकाऱ्यांनी थोडं विचार केला पाहिजे आणि असं एखाद्या अधिकारी चांगला काम करतो त्याच्याबद्दल विरोधात जाऊ नये, एवढं आमचं म्हणणं होतं. तुमचा काय अनुभव होता? धर्मदा आयुक्ताचा निर्णय एकदम चुकीचा आहे. आणि साहेब इकडं हां आणि जे गुन्हेगारी म्हणजे टोटली संपलेली, म्हणजे प्रत्येक आता माझ्यासारखा व्यक्ती माझ्या पायाला लागून मी इकडं आलोय, साहेबांसाठी बदली नाही झाली पाहिजे, म्हणजे एवढी दहशत होती साहेबांची. नाही, या भागामध्ये जी लोक राहायचे तर त्यांना म्हणजे दहशत जाणवत होती इथल्या गुन्हेगारांची. साहेब ह्या येरवड्यामध्ये ना, येरवडा पहिल्यापासूनच आहे ना खूप गुन्हेगारी म्हणून ओळखला जायचा. दारूच्या भट्ट्या या ठिकाणी, पोरं वायाला जायचे, तरुण पोरं वाया गेले, अक्षरशः 20-22 वर्षाचे मुलं मेलेले आहेत. आणि आज अशी फॅशन झाली की लोक जे तरुण मुलं आहेत ना व्यसनाधीन झालेले आहेत, गांजा पितात, चरस पितात, रिक्षामध्ये इथं बसून पितात. आई वडिलांना पण त्यांना बोलायची भीती, आईवडिलाला भीती वाटायली, आईवडिलाला दहशत वाटायली, कारण तो मुलगा एवढा व्यसनाधीन झाला की तो आईवडिलाला पण मारत होता. अशा पद्धतीची इथं परिस्थिती जाणवत होती. येथे भयानक परिस्थिती, दहशत आहे इथं तरुणाची. आज लोक पण बाहेर निघायचं म्हणलं तर आज त्यांना खूप परेशानी. आज मुली पण बाहेर कॉलेजला जायचं म्हणलं ते पण दहशतीमध्ये. असला कुठलाच वर्ग इथं सुरक्षित नाही आहे. साहेब आल्यापासून आहे ना इथं सगळ्यांना सुरक्षता मिळालेली आहे. आज सगळे गांजा रिक्षामध्ये पित होते, रस्त्यावर दारू पित होते, ते सगळं बंद झालेलं आहे. आज या ठिकाणी ते बटन काय म्हणतात ती चीज आलेली होती, ड्रग्स आलेले होते येरवडा भागामध्ये, हे सगळं कमी झाले फक्त कदम साहेबांमुळे झालेलं. आणि कदम साहेब जर या ठिकाणी जात असतील तर आम्ही कसं राहायचं? रवींद्र कदम यांच्याबद्दल या सगळ्या लोकांच्या या प्रतिक्रिया, तुमचा काय अनुभव होता? खरं तर आमचं येरवड्याच्या वतीनं मानवाधिकाराला विनंती आहे की जर आमच्या येरवड्यातली कायदा व सुव्यवस्था जिवंत ठेवायची असेल आणि आमच्या येरवड्यातील राहणाऱ्या लोकांचा, सामान्य नागरिकांचा अधिकार जर तुम्हाला हेरून घ्यायचा नसेल तर आपण या गुन्हेगारांना पाठीशी घालू नका. हे जे आपण गुन्हेगारांना पाठीशी घालून पोलिसांना धारेवर धरून ह्या पद्धतीचा जो कारभार आपण चालवलेला आहे तो कुठंतरी आपण थांबवावा. एक चांगल्या पद्धतीचा अधिकारी आणि एक चांगला सक्षम अधिकारी आमच्या येरवड्याला कुठंतरी किती वर्षांनी आम्हाला मिळालेला आहे. हा अधिकारी आमच्याकडे अजून राहावं अशी आमची पूर्ण येरवड्याच्या वतीनं
दोन्ही नगरसेवक म्हणून मी किंवा अविनाशदादा म्हणून आमच्या इकडं हा अधिकारी अजून काय काळ राहावं अशी आमची मानवाधिकाराला बी विनंती आहे आणि प्रशासनालाही विनंती आहे. जर येरवड्यात कायदा व सुव्यवस्था जिवंत ठेवायची असेल आणि इथली गुन्हेगारी सगळी संपवायची असेल तर रवींद्र कदम यांच्यासारखा अधिकारी असणं हे खूप गरजेचं आहे. तर आपण रवींद्र कदम यांच्याबद्दलच्या इथल्या नागरिकांच्या या प्रतिक्रिया ऐकल्या. या प्रतिक्रियाच सगळी परिस्थिती सांगून जात आहेत. मात्र सुरुवातीला जसं म्हटलं फक्त हे पोलीस स्टेशन नाही तर पुण्यातील भारती विद्यापीठ, काळेपडळ आणि खडक अशा इतर पोलीस ठाण्यांना देखील मानवाधिकार आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. एरवी या इथल्या अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांची धिंड काढावी यासाठी वरिष्ठांकडूनच त्यांना सूचना केल्या जातात. मात्र या गुन्हेगारांची धिंड काढल्यानंतर या वरिष्ठांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. तसं होताना या ठिकाणी दिसत नाहीये आणि बदलीची टांगती तलवार या अधिकाऱ्यांच्या डोक्यावरती आहे. मग असं असेल तर गुन्हेगारी कमी कशी होणार? मानवाधिकार आयोगाकडून करण्यात आलेली कारवाई ही एका विशिष्ट अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहिली जाते, कारण इथली परिस्थिती ही वेगळी आहे याचं भान नक्कीच ठेवलं जायला हवं. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.